नमस्कार, मी स्मिता पोतनीस. धनंजय 1987च्या दिवाळी अंकातील डॉक्टर बाळ फोंडके लिखित मनोरमा ही विज्ञान कथा मी आज आपणापुढे सादर करत आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक असलेले डॉक्टर बाळ फोंडके हे विज्ञान कथा लेखनातील भीष्म पितामहच. त्यांच्या विज्ञान कथातून त्यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. आजचा विषयही खास आहे. माणसातील भावभावना म्हटलं तर सत्य, म्हटलं तर आभासच ना. भावभावनाच कशाला, माणसाचं अस्तित्व, सत्य किती, कल्पना किती, आभास किती. प्रत्येकजण माया रचत असतो का आपल्या आयुष्याची, विश्वाची? त्याची काही कळ असते? या विज्ञान कथेतून त्याचाही काही शोध घेऊया. कथेचं नाव आहे मनोरमा. लेखक डॉक्टर बाळ फोंडके, अभिवाचक स्मिता पोतनीस. तर आता वाचूया विज्ञान कथा मनोरमा. मनोरमाला अलीकडे हा चाळाच लागला होता. नुसती बटणं दाबली की सगळी कामं व्हायची. टीव्ही, पुस्तकं तरी वाचून वाचणार किती. मग ती घरचीच पाहणी करत काना कोपरा धुंडाळायची. खरं म्हणजे त्याचाही तसा तिला कंटाळा यायला लागला होता. पूर्वी ती व्हीजी फोनवर कोणा मैत्रिणींशी तासनतास गप्पा मारत बसायची. पण मग तिचं तिलाच का कोण जाणे वाटायला लागलं की या मैत्रिणीही केवळ यांत्रिकपणे आपल्या होला हो करतात. आपल्याला बरं वाटेल, आपल्या मनात इच्छा होईल, नेमक्या तशाच वागतात. आपल्याशी भांडल्या तरी नेमक्या त्यांनी आपल्याशी भांडावं असं आपल्याला वाटू लागतं. त्याचवेळी हे सगळे आपल्या कल्पनेचे खेळ आहेत हे तिलाही पटत असे. असं दिवसभर एकटंच भूतासारखं घरात फिरत राहिल्यामुळे आपल्याला तसं वाटतंय असं तिचं अंतर्मन तिला सांगेही. पण ती जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष करत राही. सकाळी एकदा मनोहर कामासाठी आपली गाडी घेऊन बाहेर पडला की सोबतीला फक्त हे घर आणि दृष्टी पोचेल तिथवर सर्वत्र दिसणारी नारळी पोफळीची झाडं, गर्द झाडी. त्यातून नागमोडी वळणाने गेलेला तो डांबरी रस्ता सुद्धा ठराविक अंतरापलीकडे दिसत नसे. मग इतर काही दिसण्याची बातच नको. तशी नारळी पोफळीची झाडं तिलाही आवडत. पण अशाच त्या माडांच्या मनात राहावं अशी मनोहरची उत्कट इच्छा. म्हणून तिनंही कधी नाही म्हटलं नाही. नाहीतर यांच्याबरोबरच अधूनमधून एखादा फणस, 4 लहान आंबे, एखादा रातांबा असणं तिला आवडलं असतं. शिवाय घराभोवती अगदी लागून काही फुलझाडं, भरपूर सुगंध देणारी गुलाब, रातराणी, मोगरा, चमेली. निदान गजरा करण्यात तरी काही वेळ गेला असता. त्या दिवशी तिला ते गुप्त पॅनल आढळलं. तेव्हा सुरुवातीला तरी आणखी बटणं बसवायचीच झाली तर त्यांच्यासाठी राखून ठेवलेली जागा वाटली. नाहीतरी ते पॅनल म्हणजे ॲल्युमिनियमची एक चकाकती अरुंद पट्टीच होती. सगळी प्रमुख बटणं असलेल्या मास्टर पॅनलच्या शेजारीच एअर कंडिशनिंग आणि गुरुत्वाकर्षण नियंत्रण यांच्या बटणांच्या मध्ये, त्रिमिती टेलिव्हिजनच्या बटणांवर, पण यंत्रमानव चाकरांच्या नियंत्रण कक्षाखाली. मनोहरनं तिला ताकीदच देऊन ठेवली होती, तो शहरात कामावर गेल्यावर त्या बटणांशी चाळा न करण्याबद्दल. तिनं आपल्या बडबड्या गबाळ्या स्वभावानुसार त्या वीज यंत्रणेत जर काही बदल करून ठेवला असता, बिघाड करून ठेवला असता तर संध्याकाळी परत येईपर्यंत काहीही करता आलं नसतं. आणि तेवढ्या वेळात काय काय अनर्थ घडला असता राम जाणे. म्हणूनच ती ॲल्युमिनियमची पट्टी जेव्हा भिंतीतून निखळून पडली तेव्हा प्रथम ती घाबरलीच. खालच्या दगडी फरशीवर पडताच तिचा झालेला खण्ण असा आवाज तिच्या कानात पिंगा धरून राहिला होता बराच वेळ. ती पट्टी म्हणजे केवळ वरचं झाकण होतं आणि तिच्या आड एका ओळीत बसवलेली 6 बटणं तिच्या लक्षात यायला बराच वेळ लागला. त्या 6 पैकी सर्वात वरचं बटण ऑन केलेलं होतं आणि आता त्याच्या शेजारी झळाळत्या हिरव्या इलेक्ट्रॉनिक अक्षरात त्या बटनाची ओळख करून दिली होती, झाडी. बावरल्यासारखी मनोरमा त्या 2 अक्षरांकडे पाहत राहिली होती. अन मग
मनोहर संध्याकाळी आल्यावर त्याला काय सांगायचं या शंकेनं तिला पछाडलं होतं. पण संध्याकाळी जेव्हा मनोहरला तिनं खरं काही सांगून टाकलं तेव्हा तो चिडला नाही की वैतागला नाही. मात्र त्यानं तिच्या अज्ञानाची, धांदरटपणाची खिल्ली जरूर उडवली. तिची टर उडवली त्याने. ती थोडी हिरमुसल्यासारखी झाली. मग बटण असणारच, तो म्हणाला होता. म्हणजे ही सगळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक झाडी आहे हे तुला माहीतच नव्हतं की काय? शहाणीच आहेस. अगं अशी खरीखुरी नारळी पोफळीची बाग वाढवायची म्हटलं तर 15-20 वर्ष वाट पाहायला हवी. तेवढा वेळ मात्र नाही. शिवाय या इथल्या खडकात गवताचं पातही उगवणार नाही. म्हणून मग शहरातल्या एका एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं मी. ती ही झाडी होलोग्राफिक इमेजेसद्वारे तयार करते. म्हणजे मग भूताटकीच म्हण की. शहारत्ती म्हणाली. ई, त्या झाडीतून सकाळ संध्याकाळी जाता येतं तुला मग भीती नाही वाटत? अंगावर काटा नाही येत? तर म्हणजे येडपटच आहेस. यंत्रमानव साकराला जेवण वाढायला सांगत मनोहर म्हणाला. भूत बीत सब झूठ आहे. ही सारी आधुनिक तंत्रज्ञानाची किमया आहे. होलोग्राफीच्या सहाय्याने हव्या त्या वस्तूचं अगदी हुबेहूब 3 डायमेन्शनल प्रतिबिंब असं हे प्रोजेक्ट करता येतं. हात सुद्धा लावता येईल असं वाटतं. एवढंच काय, पण अलीकडे एक चुंबकीय क्षेत्रही विखरून ठेवायला लागलेत ते. त्यामुळे तुम्ही त्याच्या आरपार जाऊ नाही शकत. त्या चुंबकीय क्षेत्रामुळे तुम्ही असे पाठी फेकले जाता की झाडाच्या खोडाला टकरून तुम्ही परत फिरला आहात असं वाटतं. आता तर तुमच्या कवटीतील मज्जातंतूंना त्याच्या स्पर्शाची संवेदना होईल अशा विद्युत चुंबकीय लहरीही प्रसृत करायला सुरुवात केली आहे. तू बाहेर पडलीस तर सारं समजेल तुला. पण तुला दाराबाहेर पाऊल टाकायला नको. मला नाही बाई समजत तुझं हे कॉम्प्लिकेटेड सायन्स. ते कोण समजावून घ्यायला सांगतंय तुला? ते न समजताही त्याच झाडांचा स्पर्श तर अनुभवता येईल तुला. पण मग हे बटण असं गुप्त का ठेवलं त्यांनी? त्या पट्टीच्या आड लपवून का ठेवलं? कारण तू आपल्या नेहमीच्या वेंधळेपणानं त्यात काही भलता सलता गोंधळ करून ठेवू नये म्हणून. नाहीतर तू त्याच्याशी खेळत बसशील. कधी आंबराई, कधी फणसाची झाडं, तर कधी आपला नुसताच गुलमोहर. मला ही रोज रोजची नवलाई नाही पसंत. मला सगळं कसं टापटिपीचं ओळखीचं आखून दिलेलं आवडतं. नारळी पोफळीचीच बाग आवडते मला नेहमीसाठी. त्यानं हे असं ठणकावून सांगताच आपल्याला नारळी पोफळींचा वीट आलाय. ती डोळ्यांसमोर नकोशी वाटतात हे सांगायला तिची जीभ रेटलीच नाही. दुसऱ्या दिवशी मनोहर ऑफिसला निघून गेल्यावर जेव्हा ती घरातल्या घरात असलेली निरर्थक फेरी सुरू झाली तेव्हा मात्र तिला स्वतःला आवरता आलं नाही. त्या बटनांजवळ पोचताच त्या हिरव्या कंस अक्षरांनी मोहिनी घातल्यासारखी ती त्यांच्याकडे खेचली गेली. आणि मग आपला हात पुढे करून तिनं स्विच केव्हा ऑफ केला हे तिलाही समजलं नाही. आणि लक्षात आलं तशी ती धावतच खिडकीजवळ जाऊन तिने बाहेर नजर टाकली. सुरुवातीला काही फरक जाणवला नाही. तसा सुटकेचा निश्वास टाकणार तोच ती झाडं थरथरल्यासारखी झाली. धुक्यानं वेढल्यासारखी धूसर होत गेली. आणि मग साफ अदृश्य होत त्या जागी एक झगमगता फ्लोरोसंट हिरवट पिवळा असा ठिपका तेवढा उरला. टीव्हीवरचं चित्र नाहीसं झाल्यावर राहतो तसा. आणि मग तोही हळूहळू फिकट होत होत नाहीसा झाला. राहिला तो फक्त काळ्या फत्तराचा असलेला वैराण आसमंत. दृष्टी पोचेल तिथवर सर्व दिशांना फक्त काळा कभिन्न कातळ. फक्त उघडा बोडका खडक. एकाच दृष्टिक्षेपात तो तिला नकोसा वाटला. यापेक्षा ती नारळी पोफळीची बाग शतपटीनं बरी होती हे तिला पटलं. कारण आता तिला जास्तच एकाकी वाटू लागलं होतं. नैराश्याचा काळा ढग अधिकच गडद होऊन तिच्या मनाचा ताबा घेऊ पाहत होता. त्याच मनस्थितीत तिनं मग नेहमीचा उपाय केला. गुरुत्वाकर्षण पृथ्वी एवढं राखणारी यंत्रणा बंद केली.
आता चंद्रावरचं त्याचं नैसर्गिक गुरुत्वाकर्षण तेवढं उरलं होतं. ती पिसासारखी हलकी झाली होती. स्वच्छंदपणे फिरू शकत होती. उडत उडत नाचू शकत होती. ती मग तशीच नाचत राहिली न थकता. लहर लागली तशी ती आपल्या यंत्रमानव नोकराणीलाही बरोबर घेऊन ती नाचत झिम्मा फुगडी घालू लागली. तासा 2 तासानं त्याचाही कंटाळा आला. तशी ती त्या गुप्त पॅनलकडे गेली आणि तिने झाडीचं बटण ऑन केलं. म्हणजे तिनं तसा प्रयत्न केला, कारण ते आता ऑफ पोझिशनमध्ये घट्ट बसून राहिलं होतं. सारी शक्ती एकवटून तिनं ते ऑन करायचा प्रयत्न केला, पण ते मुळीच हललं नाही. आता मात्र ती घाबरली. मनोहरच्या रागाची आठवण होऊन आतल्या आत कोमेजून गेली. घरापासून दूर अंतरावर असतानाच त्याच्या लक्षात सारा प्रकार येणार होता. आणि या विचारानं तिला थोडासा धीर आला. त्याला सांगण्याचा प्रश्नच येणार नव्हता. त्यानं केलेली कान उघाडणी ऐकण्याचीच बाब आता उरली होती. त्यासाठी तिच्या मनाची तयारी झाली होती. उलट केव्हा एकदा तो उपचार पार पडून जातोय याचीच ती अधीरतेनं वाट पाहू लागली. सारी दुपार तिनं मनोहरची वाट पाहत दारात बसून काढली. तो आपल्या ठरलेल्या वेळेवरच येणार हे पुरेपूर माहीत असून सुद्धा. झाडी नसल्यामुळे त्याची लाल भडक गाडी क्षितिजावर पोचताच तिला दिसली. सुरुवातीला हवेतच तरंगत असल्यासारखी, एकाच जागी स्थिर असल्यासारखी तिला भासली. आणि मगच तो ठिपका गोगलगाईच्या गतीनं पुढं सरकत असल्याची तिला जाणीव झाली. हा केवळ दृष्टीभ्रम आहे हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही, कारण मनोहर नेहमी गाडी भन्नाट वेगाने हाकतो हे तिला पक्क ठाऊक होतं. म्हणूनच तर ती त्याच्याबरोबर बाहेर जाणं टाळत असे. तिला कोणताही वेग कधी सहन होत नसे. आणि मनोहरला त्या वाचून चैन पडत नसे. पण मनोहर तिला वाटलं होतं तितका काही चिडला नाही. म्हणजे तसा तो रागावला, पण तो आकाश पाताळ एक करेल असं तिला वाटलं होतं. त्या मानाने त्याचा संताप अनावर झाला नाही. तुला सांगितलं नव्हतं मी, नको तिथे नाक खुपसू नकोस म्हणून, तो म्हणाला. आता करून ठेवलास ना सारा ब्रह्मघोटाळा. एवढ्या सगळ्या सोयी आहेत, दिमतीला 3-3 यंत्रमानव नोकर आहेत. आरामात राहा, खा पी चैन कर, एन्जॉय कर. तर नाही, काहीतरी खुसपट काढून कुढत राहायचं आणि नको तिथे अक्कल चालवायची. आता त्या मेकॅनिकलाच इथे बोलावल्यापासून गत्यंतर नाही, आणि तो ताबडतोब थोडाच येतोय. जेवताना त्या बाहेरच्या नारळी पोफळींकडे पाहिलं की 2 घास जास्त जात मला. आता त्यांच्या विना बळेबळेच घास घशाखाली ढकलावा लागेल. पण मनोहर, एक विचारू, तिने भीत भीत तोंड उघडलं. समोरच्या ड्रिंकच्या भल्या मोठ्या घोटात आपला राग बुडवत मनोहर हुंकारला. आसपास एवढं उजाड कसं? नुसतेच उघडे बोडके खडक. औषधाला कुठे झाडीच नाही आणि शेजार पाजारही नाहीत. हे कसं काय? तुलाच गर्दीपासून, माणसांच्या बजबजाटापासून लांबवर राहायचं होतं ना. ती झाडी होती म्हणून या साऱ्याची जाणीव होत नव्हती. या निर्जन आसमंताला त्या झाडीनं जिवंत केलं होतं, पण स्वतःच्या धांदरटपणापायी तू त्यातला जीवच काढून घेतलास. आपल्या हातून एखादा खून झाल्यासारखी ती व्यथित झाली. आतल्यात विरत गेली. पण त्या खिन्नतेच्या डोहातून धडपडत तिला पडलेल्या त्या कूट प्रश्नानं डोकं वर काढलंच. मनोहर आणखीन चिडेल याची जाणीव असूनही आणखी एक सांगायचं राहिलंय मनोहर. म्हणजे आणखी काय भानगड करून ठेवली आहेस? दचकून त्यानं विचारलं. त्याच्या त्या सुराबरोबर ती गप्प झाली. तिचं उसनं चंद्रबळ लटकं पडलं. अगं बोल ना, आता गप्प राहून काय उपयोग आहे? आता त्या झाडीच्या बटणाखालचं दुसरं बटण ऑन दिसत आहे आणि त्याच्या शेजारी तशीच हिरवी अक्षरं झळकत आहेत. घर. घर म्हणजे हे घर सुद्धा.
पण तिचं वाक्य पूर्ण होण्याची वाटच न बघता मनोहर उडी मारतच खुर्चीवरून उठला. या गडबडीत ड्रिंकचा ग्लास लवंडला. त्याकडेही त्यानं लक्ष दिलं नाही. ताड ताड जिना उतरत तो त्या पॅनलकडे धावला. जाता जाताच तो अर्धवट स्वतःशी अर्धवट तिला उद्देशून बडबडत होता. मला हे मात्र बघितलंच पाहिजे. मी हे घर घेताना हे खरं सॉलिड आहे या विश्वासानं घेतलं होतं. प्रोजेक्शन नाही, होलोग्राम नाही याची खात्री करून घेतली होती. पण आजकाल बनवी वाढायला लागली. दुसरीकडून कुठून तरी नव्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवरून ते प्रोजेक्शन करत असतील. अरे पण या भक्कम कातळावर उभं केलंय ना ते. हा कातळ तरी सरळ आहे ना मग घर. ती त्याला धीर देत होती. ती आता त्याला धीर देत होती की स्वतःला समजावत होती हे तिलाही कळत नव्हतं. खुळसटच आहेस, कळत नाही तर जीभ नको चालवूस, तो वैतागून खेकसला. भक्कम कातळावर होलोग्राम उभा करणं जास्त सोपं आहे. त्या गुप्त पॅनलजवळ पोचताच मग त्याचा राग शांत करण्यासाठी मनोरमा पुढे होऊन त्याला ते त्या घराचं बटन दाखवायला लागली. हे बघ, ऑन आहे. आणि हे पाहिलंस का, लिहिलंय घर म्हणून. क्षणभरच त्याच्या दिशेने तिनं नजर फिरवली असेल, पण तेवढ्यात ते बटन दाखवणारा तिचा हात पुढं गेला कसा आणि सहजगत्या ते ऑन असलेलं बटन ऑफ झालं केव्हा तिचं तिलाच कळलं नाही. पर्वतपूर्वीसारखं क्षणभर काही झालं नाही तशी तिच्या मनात थोडीशी आशा अंकुरली. पण तेवढ्यात पलीकडच्या कोपऱ्यातून आगीचा लोळ सरकत जावा तशी एक गतिमान प्रकाशरेखा जमिनीपासून छतापर्यंत सळसळत गेली. अन छपरावरून, भिंतीवरून, जमिनीवरून ती सर्वत्र फिरू लागली. सगळीकडेच पसरायला लागली. सुऱ्या, टेबलं, कपाटं थंड लावारसाला अकस्मात बुडबुडे फुटावेत तसे दिसू लागले. अन फुगा फुटताच धूसर होत गेली. सगळं विरून गेलं. सारच नाहीसं झालं. राहिला परत तोच फ्लोरोसंट हिरवट पिवळा प्रकाशचेंडू, मगापेक्षा आकारानं मोठा. कदाचित तो जवळच असल्यामुळे मोठा वाटला असेल. अन जास्त भयगर्भित, डोळ्यांना असह्य होणारा. त्यांची बेडरूम होती त्या जागी भिरभिरत राहिलेला. अन मग तोही नाहीसा झाला. राहिला फक्त थंडगार, अंगावर भीतीचा काटा आणणारा काळा कभिन्न कातळ, अन अर्थात ती आणि मनोहर. इतक्या वेळात त्याच्याकडे तिचं लक्ष गेलं नव्हतं. अन गेलं तेव्हा त्याचा भेसूर रागानं काळा निळा झालेला चेहरा पाहून ती जागच्या जागी थिजूनच गेली. त्याच्या हालचाली नेहमीसारख्याच वेगानं होत असल्या तरी तिची भीती त्या स्लो मोशनमध्ये होत असल्यासारखी भासवत होती. तिला मारण्यासाठी त्याने उगारलेले हात एखाद्या अक्राळ विक्राळ अजस्त्र पक्षाच्या अणकुचीदार नख्या असलेल्या पंजासारखे तिला वाटले. तिच्या नकळत तिचं एक पाऊल मागे पडलं. त्याबरोबर मनोहरनं एक पाऊल पुढं टाकलं. मूर्ख, बावळट, अक्कलशून्य, गधडी, इडियट. नाही मनोहर, नाही नाही, नको, थांब. रडत रडतच ती त्या पॅनलकडे धावली आणि तिनं ते घराचं बटन ऑन करायचा प्रयत्न केला. त्यांच्या घरातल्या सामानांपैकी तेवढं ते पॅनलच बचावलंय याला काही अर्थ आहे ह्या विचार करण्याच्या मनस्थितीत दोघंही नव्हते. कितीही प्रयत्न केला तरी ते बटन ऑन होणार नाही हे तिचं मनच तिला सांगत होतं. पण तरीही तिनं सर्व शक्ती पणाला लावली. पण तिथलं ते बटन ढिम्म हललं नाही. मनोहरचा हात तिच्या खांद्यावर पडल्याची तिला जाणीव झाली. त्याच क्षणी मात्र आता तिसरं बटन ऑन असून त्याच्या शेजारी परत तशीच हिरवी अक्षरं असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती अक्षरं तिनं वाचलीही. मनोहर. त्याचा अर्थ आपल्याला माहीत आहे अशी पुसटशी संवेदना तिच्या मेंदूला झाली. पण तेवढ्यात मनोहरच्या हाताचा तिच्या खांद्यावरचा जोर तिला असह्य झाला आणि त्याबरोबर जी कळ उठली ती तिच्या मेंदूची बधिरता पळवून आत घुसली. दुसऱ्या क्षणी तिनं तिसरं बटणही ऑफ केलं.
तिच्या उघड्या खांद्यातून आत घुसू पाहणारी त्याची बोटं एकदम जेलीसारखी झाली आणि मग हवेचीच झाली. त्याचं शरीर एखाद्या भेसूर संबंधासारखं प्रकाशमान तरीही पुसट बनलं, हिरवट पिवळ्या हिडीस रंगाचं. आणि सरतेशेवटी राहिला तो दीप्तिमान प्रकाशबिंदू. त्याची झळाळी सहन न होऊन तिनं डोळे मिटून घेतले. घट्ट पापण्यांच्या फटीतून तो जबरदस्तीने धसमुसळेपणाने आत घुसणार होता. तिने डोळे उघडले तेव्हा ती एकटी होती. खाली तो काळा कभिन्न, प्रकाशाभावी अधिकच गडद वाटणारा कभिन्न कातळ आणि डोक्यावर ताऱ्यांच्या रोषणाईनं उजळलेलं विशाल आकाश. अर्थात ते बटनांचं पॅनल. चौथं बटन ऑन दाखवणारं आणि त्याच्या शेजारची ती परिचित हिरव्या रंगातली प्रकाश अक्षरं. तारे. म्हणजे हे तारेही खोटेच तर. तिचं परत थाऱ्यावर आलेलं मन म्हणालं, कशाला हवेत ते तरी, तेही मालवून टाकावेत. पण मग 5वं बटन ऑन झालं असतं आणि त्यानं काय दाखवलं असतं? कातळ की काळोख की हवा? नाहीतर हा खेळ खेळता खेळता किती वेळ गेला तिचं तिलाच कळलं नाही. हवेतला गारवा बोचरा होऊ लागला. तशी तिनं मनगटावरच्या इरिडियम प्रकाशानं चमकणाऱ्या घड्याळात पाहिलं. पहाट झाली होती. दिशा हळूहळू उजळू लागल्याची चिन्ह दिसत होती. दवबिंदूंनी ती चिंब भिजून गेली होती. तिच्या संवेदना मात्र बधीर झाल्या होत्या. नाही म्हणायला त्यातून 4थं बटण व 5वं बटण एवढाच विचार तिच्या मेंदूपर्यंत पोचू शकत होता. विझवून टाकावं का सारं? हे तारेसुद्धा? छे नकोच. तेवढीच एक निशाणी उरली आहे, सुसंगत, सूत्रबद्ध, अर्थगर्भ आयुष्याची. निदान सभोवतालच्या आसमंताची, त्याला काही नियम असल्याची. तेही मारवून टाकल्यावर काय उरेल? संपूर्ण अंधकार, संपूर्ण अनर्थ. पण ती कशाचीही पर्वा करण्यापलीकडे गेली होती. हात लांबून तिनं ते बटन दाबलं आणि ऑफ केलं. आपल्या संपूर्ण दिमाखात आकाशात एखाद्या लावण्यवतीच्या मंद सुस्त चालीनं फिरणारी आकाशगंगा. गरागरा स्वतःभोवतीच. त्यातले तारे, तारका जीवाच्या आकांतानं कोणीतरी धडपड करावी तसे तगमगू लागले. सैरावैरा. जणू एका जागी स्थिर राहिल्यास धडकत नाही. फिरत राहिली तरच काहीतरी आशा आहे असं वाटून. आणि तरीही एका पाठोपाठ एक इंधन संपत आलेल्या ज्योतीसारखे मंदावत गेले, धूसर झाले, विझून गेले. साऱ्या आकाशगंगेचा प्रतिनिधी असावा असा एकच एक तारा ठिपका उरला. प्रखर, गतिमान, सिरियम किंवा शुभ्रतेपेक्षाही तेजोमय, आणि मग तोही निरोप घेत घेत निघून गेला. उरला फक्त अंधकार. उजळणाऱ्या दिशांनी त्या अंधकाराचा नाश करण्याऐवजी त्याला अधिकच भेसूर केलं. मनोरमा शहारली. तिच्या सर्वांगातून एक अनामिक शिरशिर निघून गेली. ती त्या जरा असह्य होऊ लागलेल्या पहाटेच्या दवबिजल्या गारव्यानेही असेल, किंवा दात विचकून हसणाऱ्या संबंधाप्रमाणे भासणाऱ्या त्या अर्धउज्ज्वल भीषण अंधकारामुळेही असेल. कदाचित नाही, नक्कीच हेच, असंच. आता वलयांकित झालेल्या 5व्या बटनाच्या ओळखीमुळेच ती अनामिक भीती तिच्या मनात झिम्मा फुगडी घालू लागली असेल. कारण ते बटण इतरांसारखं ऑन नव्हतं, ऑफ होतं. आणि त्या शेजारची हिरव्या रंगात झळाळणारी अक्षरं तिला खुणावत होती. डॉक्टर. त्या अक्षरांचा रंग इतर 4 बटनांच्या नामाक्षरांच्या रंगापेक्षा वेगळा नव्हता. पण 4 माजवलं नव्हतं असं काहूर या अक्षरांनी माजवलं होतं. का? कोण जाणे. ती त्या पॅनलपासून दूर झाली.
जणू त्याच्या जवळ राहिल्यानेही कोणतं तरी भयानक संकट कोसळणार होतं. बाकी आणखी भयानक असं काय व्हायचं राहिलं होतं? साऱ्या आयुष्याचे तुकडे होऊन भोवती पडले होते. खरं काय आणि खोटं काय, सत्य कोणतं आणि असत्य कोणतं, जडसृष्टी कोणती आणि इलेक्ट्रॉनिक मृगजळ कोणतं, काही कळेनासं झालं होतं. आपण तरी खरे आहोत का? हे आपलं शरीर हे तरी खऱ्याखुऱ्या हाडामासाचं बनलेलं आहे ना, की हेही मृगजळच? छे छे, हे हाडामासाचं असणार. म्हणून तर डॉक्टरची योजना आहे, नाहीतर डॉक्टर हवा कशाला होता? तिच्या मनातला आशेचा तो अंकुर पल्लवी फुटण्यापूर्वीच कोमेजल्यासारखा पाहावा लागला. कारण पुढच्या क्षणी परत एकदा शंकेची किळसवाणी पाल चुकचुकली. पण मग ते डॉक्टरचं बटन ऑफ का? इतरांसारखं ते ऑन का नाही? डोकं फुटायची वेळ आली होती. ते बटन फिरवून या प्रश्नांची उत्तरं मिळवता येणं शक्य होतं. पण ती अपेक्षेप्रमाणे आले नाहीत तर? पुढचा विचारच करवत नव्हता. तिनं मग तो केलाच नाही. तसा प्रयत्न सोडून दिला आणि ती उजाडायची वाट पाहायला लागली. नाहीतरी या अंधारात ती जाणार होती कुठवर? आणि इथे ती आली कशी, कुठून, कशा करता? सारे प्रश्न अनुत्तरित होते. त्यांची उत्तरं कधीच मिळणार नव्हती. किती वेळ गेला कुणास ठाऊक. तशीच दर मिनिटाला मनगटावरच्या उजळत्या घड्याळात वेळ पाहतच होती. पण ती तिच्या मेंदूपर्यंत पोचत नव्हती. पापण्यांची उघडझाप व्हावी तितक्याच सहजगत्या व तितक्याच निश्चयपणे तिचे डोळे घड्याळाकडे वळत होते. आणि मग हळूहळू आसपासचा सगळा परिसर उजळत गेला. तोच वैराण प्रदेश दिसू लागला. त्याच्या एकसूत्रीपणाला गालबोट लावणाऱ्या दोनच गोष्टी होत्या. एक ती स्वतः आणि दुसरं ते पॅनल बटनांचं. 5व्या उजळलेल्या बटनाच्या खुणावणाऱ्या अक्षरांसहित. काहीतरी निश्चय केल्यासारखी ती उठली आणि त्या बटनांच्या पॅनलजवळ गेली. क्षणभर त्या बटनांना निरखत होती. त्यात काही आपोआप बदल होईल या अपेक्षेने. तो तसा होत नाही हे पाहताच तिने एक श्वास घेतला आणि 5वं बटन ऑन केलं. काय होणार आहे ते होऊ दे. ते होत असताना पाहणं नको म्हणून तिनं डोळे घट्ट मिटून घेतले. त्यामुळे सभोवतालचा तो काळा कभिन्न टणक कातळ मऊ होत गेला. रंग बदलत शुभ्र झाला ते तिला समजलंच नाही. तिनं डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं की ती एका इस्पितळात होती. कॉटवरच्या त्या मऊशार गादीवर पांढऱ्या शुभ्र चादरीने तिचं अर्ध शरीर झाकलं गेलं होतं. खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पुष्पगुच्छानं वातावरण सुगंधित करून टाकलं होतं. आणि एअर कंडिशनर हळुवारपणे. तापमान सुसह्य वाटेल एवढंच थंड होता. ती उठून क्यों पाहणार? तोच एक यांत्रिक तरीही गोडवा असणारा कानांच्या पडद्यांना गोंजारणारा आवाज ऐकू आला. तू आपणहूनच तुझी विश फुलफिलमेंट थेरपी, तुझे इच्छापूर्तीचे उपचार तात्पुरते थांबवले आहेस. ते तसे थांबवावेत ही तुझीच इच्छा आहे. तेव्हा ती पाळली न जाण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु आपण आजारी आहोत व वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे हे तुला पटलं असेल अशी आम्हाला आशा वाटते. तसे उपचार करून घेण्याची तुझी इच्छा असेल तर काहीच करायची गरज नाही. थोड्याच वेळात डॉक्टर येऊन उपचार सुरू करतील. जर ते करून घेण्याची तुझी इच्छा नसेल तर तू ते डॉक्टर नाव असलेलं पाठचं बटन ऑफ कर. तुझ्यावरचे उपचार थांबवण्यात येतील. तुझ्यावर कसलीच सक्ती, कसलीही जबरदस्ती करण्यात येणार नाही. 5 मिनिटांच्या आत तुझा निर्णय तू घ्यावास. सर्वांनाच ते सोयीचं होणार आहे. आवाज कुठून येतोय हे मनोरमाला नीटसं समजलंच नाही. तो भिंतीतून येत आहे असं तिला वाटलं. कदाचित सिलिंगमधूनही येत असेल. तिनं मान वळवून पाहिलं. ते बटनांचं पॅनल तिच्या हाताशेजारीच होतं. त्यातील 5वं बटन ऑन होतं आणि त्या शेजारीच ती हिरवी झळाळती अक्षरही तशीच होती. ते ऑफ केलं तर आपल्याला उपचार करून घ्यावे लागणार नाहीत हे तिला समजलं होतं.
पण ते ऑफ करता 6वं शेवटचं बटन ऑन झालं असतं. ते कशाचं असेल? तिनं मोठ्यानं तो प्रश्न विचारला. म्हटलं तर स्वतःलाच, आणि म्हटलं तर भिंतीला, सिलिंगला देखील. पण कोणीच उत्तर दिलं नाही. वेळ जात होता. 2 मिनटं, 3, 4, 5 आणि मग परत तोच आवाज आला. गुड गर्ल, आता शांत पडून राहा. मात्र तुला कसलाच त्रास होणार नाही, कसलाच. डॉक्टर यायला निघाले आहेत, येतीलच ते. जस्ट रिलॅक्स माय डिअर, रिलॅक्स. पण मग ते 6वं बटन? पण तिचा प्रश्न अर्धवटच राहिला, किंवा तिनंच तो तसा सोडला. त्याच क्षणी दारावर हळुवारपणे थाप पडली आणि त्या पाठोपाठ हसऱ्या चेहऱ्याचे, डोळ्यात स्मित साठवणारे डॉक्टर आत आले. आणि 6वं बटन कसलं याचा तिला अकस्मात उलगडा झाला, आणि ते ऑन करण्याचं टाळलं याबद्दल तिनं मनोमनी स्वतःचीच पाठ थोपटली. धन्यवाद. कथेचं नाव होतं मनोरमा. लेखक डॉक्टर बाळ फोंडके. अभिवाचक स्मिता पोतनीस. धन्यवाद.